आज शिरंब्याला मैदान होतंय आणि या मैदानासाठी दोन बैलांची खूप मोठी चर्चा चालू आहे आणि मागील आठवडाभर यांची खूप जास्त चर्चा होती. हे दोन बैल आहेत. एका बाजूला आहे सप्त हिंद केसरी, मावळ मुळशीची आन बान शान, रुस्तम हिंद केसरी बकासूर, ज्या बैलानं मागील काही काळांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय आणि त्याच्या जोडीला पळणार आहे ज्या बैलानं मुंबईला बिंजोडच्या क्षेत्रामध्ये आपलं नाव आणि आपल्या मालकाचं नाव प्रचंड प्रमाणावर मोठं केलं. तो बैल म्हणजे पब्लिक किंग, ज्याला बिंजोडचा बेताज बादशाह म्हटलं जातं, तो म्हणजे मथुर. आणि हे दोन बैल आज शिरंब्याच्या मैदानामध्ये एकत्र पळणार आहेत. पण भरपूर जण विचारतायत की एकत्र तर सगळेच बैल पळतायत, पण हे दोन बैल एकत्र पळणार आहेत तर ह्यांची एवढी चर्चा का होते? तर मित्रांनो, ह्याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे आणि ही एक गोष्ट आहे रायवलरीची. तर मित्रांनो, चला याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मी सुमित गुरव आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, गोष्ट होती 2022च्या सावली देसाई मैदानाची. आणि या सावली देसाई मैदानामध्ये एक मोठी बिनजोड जमली होती आणि बिनजोड होती त्यावेळी बिनजोडचे अपराजित योद्धे असलेले, एका बाजूला होता मोठा सोन्या आणि त्याच्याबरोबर पळत होता दादा सरकारचा बादल. आणि हे दोन बैल म्हणजे बिनजोडमध्ये अपराजित योद्धे होते आणि ह्यांची बिनजोड जमली होती त्यावेळी फॉर्ममध्ये असलेल्या मथुर आणि महबूब यांच्याबरोबर. आणि ही लढत एकदम काटाकीर होणार याबद्दल कोणाच्याच मनात दुमत नव्हतं. परंतु त्या दिवशी काहीतरी वेगळंच घडणार होतं आणि मथुर आणि महबूबने सोन्या आणि बादलचा पराभव करत इतिहास घडवला. आणि त्या दिवसापासून मथुर आणि महबूब हे महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणावर व्हायरल झाले आणि त्या वेळेपासून आतापर्यंत मथुर आणि महबूबने बिनजोडमध्ये प्रचंड नाव केलं. ही शर्यत झाल्याच्या नंतर मथुर आणि महबूब हे अगदी सुसाट्याच्या वेगाने पळत होते आणि त्यांनी जसं सोन्या 50-50 आणि बादल याने आपले बिनजोडमध्ये नाव केलं होतं, त्याच प्रकारचे अपराजित योद्धे म्हणून मथुर आणि महबूब हे पुढे आले. परंतु गेल्या वर्षी पुन्हा एकदा एका मोठी शर्यत जमली आणि ती जमली ओवळ्याच्या मैदानात. ही शर्यत यावेळी होती मथुर आणि महबूब आणि त्याच्या विरुद्ध पळणार होता यावेळी मोठा सोन्या आणि त्याच्याबरोबर बादलच्या ऐवजी ज्या बैलानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण जगामध्ये आपल्या पळाने धुमाकूळ घातला होता, तो बैल म्हणजे सप्त हिंद केसरी, रुस्तम हिंद केसरी बकासूर. आणि ही शर्यत जशी जमली तशी पुन्हा एकदा त्या जुन्या शर्यतीची आणि त्या जुन्या रायव्हलरीची आठवण होऊ लागली आणि ही शर्यत प्रचंड प्रमाणावर ट्रेंड झाली आणि पुन्हा एकदा एक मोठं युद्ध होणार हे महाराष्ट्रामध्ये स्पष्ट झालं. ही शर्यत अगदी काटाकीर होईल असं वाटत असताना पुन्हा एकदा इतिहास घडला आणि मथुर आणि महबूबचा जवळजवळ 2 छकड्यांनी पराभव करत सोन्या आणि बकासूरने इतिहास घडवला. आणि तेव्हापासून मथुर विरुद्ध बकासूर अशी रायवलरी सुरू झाली. आणि ही रायवलरी नुसती बिनजोडला नाही तर घाटावरच्या शर्यतीमध्ये देखील बघायला मिळाली. आणि मथुर विरुद्ध बकासूर या रायवलरीला आणखीन थोडीशी वादाची किनार लागली माळशिरसच्या मैदानामध्ये. मित्रांनो, माळशिरसचं मैदान चालू होतं आणि सेमीफायनलमध्ये ह्या दोन गाड्या आपल्या बाजूबाजूला लागल्या होत्या. बकासूर बरोबर पळत होता सरपंच आणि मथुर बरोबर पळत होता निंबाळकर सरांचा सर्जा. ही लढत काटाकीर होणार असं वाटत असतानाच ह्या दोन्ही गाड्या सुटल्याच्या नंतर काही अंतर पळाल्याच्या नंतर बकासूर सोबत असलेला सरपंच हा बैल फाटीमध्ये जायला लागला आणि फाटीमध्ये जात असल्याच्यामुळे त्याचा थोडा स्पीड कमी झाला आणि ही गाडी बाद झाली. आणि मथुर आणि सर्जा या गाडीनं प्रचंड वेग पकडला आणि ह्या गाडीने सेमीफायनल पास केली आणि ही गाडी फायनलसाठी पात्र झाली. त्यावेळी मथुर आणि सर्जाचे ड्रायव्हर विठ्ठल नाना यांनी आपल्या डोक्यावरचा फेटा काढून वरती फेकला होता, त्यावरून खूप मोठा वाद झाला होता. आणि त्याचबरोबर ह्या सेमीफायनल बरोबरच मथुर आणि सर्जाने त्या दिवशी माळशिरसचा 1 नंबर केला आणि हा माळशिरसचा 1 नंबर केल्याच्या नंतर आणि शेवटी माध्यमांना बाईट देत असताना निंबाळकर सरांनी काही वाक्य बोलली होती आणि त्याच्यानंतर प्रचंड प्रमाणात वाद झाला होता. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मथुर विरुद्ध बकासूर अशी रायवलरी सुरू झाली
आणि ही मागील काही काळामध्ये आपण बघत होतो. परंतु जेवढे सच्चे बैलगाडी प्रेमी आहेत त्यांना कुठे ना कुठे राहून वाटत होतं की हे कुठेतरी वाद मिटावेत आणि मथुर आणि बकासूर हे सध्या टॉपचे असणारे बैल एकत्र पळावेत. परंतु मागील काही काळांमध्ये बकासूरचे मालक आणि मथुरचे मालक यांची जे काही वाद होते ते सर्व मिटून ते सगळे एकत्र आले आहेत आणि त्याचंच फळ म्हणा की आपल्याला आजच्या शिरंब्याच्या मैदानामध्ये हे दोन नंदी एकत्र दिसणार आहेत. तर मित्रांनो, बकासूर आणि मथुर यांच्या शिरंब्याच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील हे दोन प्रसिद्ध नंदी, हे दोन वाघ एकत्र येत आहेत. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.